आज आपण जी केंद्र शासनाची धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान हा जो केंद्र शासनाने राबविलेला आहे, हा आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे। याच्यामध्ये शासनाचे एकूण 17 विभाग आहेत, 17 मंत्रालय काम करतायत आणि 17 मंत्रालयाच्या जवळपास 25 योजना आहेत। ह्या योजनेचा लाभ जी गावं या योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे, असे आदिवासी बहुल गावं समाविष्ट करण्यात आलेली आहेत आणि या देवरी तालुक्यामध्ये 49 गावं आहेत, 15 गावं सालेकसा तालुक्यामध्ये आहेत आणि 2 गावं आमगाव तालुक्यातील आहे। या गावांचा समावेश या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये जल जीवन मिशन असो किंवा इतर योजना असो, या घरकुलाच्या योजना असोत, पोषण आहारच्या योजना असोत, अंगणवाड्या असोत, या ज्या काही योजना शासनातर्फे राबवल्या जातात त्या योजनेचा लाभ त्या गावांना मिळालेला आहे किंवा नाही आणि त्या गावांना मिळावा, सगळ्या ठिकाणी सगळ्या सोयी उपलब्ध राहाव्यात, घरकुल सगळ्यांना मिळावं, जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाणी सगळ्यांच्या घरोघरी नळामध्ये जावं आणि अंगणवाड्या प्रत्येक गावामध्ये असाव्यात आणि टावर जे असेल, कनेक्टिव्हिटी असेल, मोबाईल कनेक्टिव्हिटी ती असावी आणि सर्व जे काही याचं असेल, शेतीसाठी विद्युत असेल, सोलर असेल, सोलर लावण्याच्या अनुषंगाने आणि ज्या काही शासनामार्फत योजना राबविल्या जात आहेत, 20-25 योजना, त्या योजना त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या अभियानाच्या माध्यमातून व्हावं, याच्यासाठी योजना ही राबविली जात आहे। आणि मी खासदार असल्यामुळे मंत्री महोदयांचं, केंद्रीय मंत्री महोदयांचं पत्र मला आलेलं आहे। योजनेचं पूर्ण माहिती त्या पत्रासोबत जोडलेली आहे, गावांचा समावेश ज्यांचा होतो त्यांची यादी जोडलेली आहे आणि कुठल्या पद्धतीने ही योजना राबविली जाईल याच्या अनुषंगाने पूर्ण माहिती मला त्यांनी दिलेली आहे आणि याच्यामध्ये जे काही आपल्या त्या ठिकाणी सहभाग असेल किंवा जे काही त्याच्या अनुषंगाने ज्या कोणते कामं केले जात, कोणते होत नाही याची पाहणी असेल, हे खासदार महोदयांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये करावी अशा प्रकारची अपेक्षा त्यांनी बाळगलेली आहे आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती। हे डिव्हिजन म्हणजे हा तिन्ही तालुके देवरी, सालेकसा आणि आमगाव या तिन्ही तालुक्याच्या अनुषंगाने ह्या डिव्हिजनला, या विभागाला आपण या ठिकाणी बैठक ठेवली आणि सगळ्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी बोलवलं, सगळ्याकडून त्या योजनेच्या अनुषंगाने माहिती घेतली, त्यांना सूचना दिल्या काही योजना व्यवस्थित राबविल्या जाव्या, याच्यामध्ये भ्रष्टाचार व्हायला नको आणि भ्रष्टाचार होत असेल तर ते रोखण्याचं काम व्हावं आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये पाणी पोहोचलं पाहिजे, प्रत्येकाला बेघरांना घर मिळालं पाहिजे, अंगणवाड्या प्रत्येक गावामध्ये असायला पाहिजे, शिक्षणाच्या सोयी व्यवस्थित उपलब्ध झाल्या पाहिजे, मोबाईल कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी सगळ्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजे। या सगळ्या बाबी या ठिकाणी त्यांना सांगण्यात आल्या आणि या अनुषंगाने ज्या ठिकाणी ह्या योजना अंतर्गत सर्वसाधारणपणे जर या पूर्तता होत नसेल तर त्या अनुषंगाने वेगळा प्रस्ताव सादर करण्यासाठी त्यांना मी सूचना दिल्या। जो प्रस्ताव आपण नंतर केंद्र शासनाकडे पाठवू की या योजनेअंतर्गत ह्या बाबी आपल्याला विशेष करून कराव्या लागतील आणि अशा पद्धतीनं हे गावामध्ये ज्या सोयी उपलब्ध करून द्यायच्या आहेत, सगळ्या योजनेच्या माध्यमातून त्या योजना पूर्णपणे राबविल्या जातील, अशा पद्धतीनं हे काम चालावं याच्या अनुषंगानेची बैठक घेण्यात आलेली होती आणि बैठकीच्या माध्यमातून कुठं काय चाललेलं आहे आणि किती काम झालेलं आहे याची माहिती घेण्यासाठीच ही सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, जेणेकरून आता येणाऱ्या 21 तारखेपासून संसदेचं जे अधिवेशन सुरू होणार आहे त्या अधिवेशनामध्ये या अनुषंगाने काही प्रश्न उपस्थित करता येतील आणि या योजना व्यवस्थित राबविल्या जातात किंवा नाही याची माहिती त्या ठिकाणी देता येईल, या अनुषंगाने बैठक घेण्यात आली। गोंदिया जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत घर घर नल योजना केंद्र शासनाची योजना होती, पण आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यामध्ये ते सर्व संपूर्ण ठप्प पडलेली, या संदर्भात आपण काय बोलणार? मी मागच्या सत्रामध्ये संसदेच्या प्रश्न उपस्थित केलेला होता, त्या प्रश्नामध्ये मी त्यांना सांगितलेलं होतं की जल जीवन मिशन जी योजना राबविली जात आहे, केंद्राची त्याच्या बट्ट्याबोळ झालेला आहे, राज्य सरकार बरोबर राबवत नाही। या ठिकाणी नळ घरोघरी देण्यात आलेली आहेत पण नळामध्ये पाणी नाही, काही ठिकाणी पाण्याचा सोर्स उपलब्ध नाही, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची पाईपलाईन टाकलेली आहे। ह्या सगळ्या बाबी त्या ठिकाणी उपस्थित करण्याचं काम केलं। बीच नव्हे तर इतर राज्यातल्या काही खासदारांनी सुद्धा हा प्रश्न उपस्थित केलेला आहे आणि जल जीवन मिशन मध्ये
भ्रष्टाचार आहे हे यावरून आम्ही दिसून येतं असं सांगितलेलं आहे. आणि गोंदियाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे, जिल्हा परिषदेच्या, त्यांच्याकडे सुद्धा आम्ही याबाबत मीटिंग आयोजित केली होती. त्या ठिकाणी तुला सांगितलं, या ठिकाणी भ्रष्टाचार होत असेल तर काही योग्य नाही. ही योजना व्यवस्थितपणे राबविली गेली पाहिजे. ज्या पद्धतीने योजनेचा उद्देश आहे, या योजनेचा उद्देश असा आहे की घरोघरी नळामध्ये शुद्ध पेय जल पोहोचलं पाहिजे. हा उद्दिष्ट आहे. हा उद्दिष्ट पूर्ण झाला पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरोघरी फक्त नळच नव्हे तर नळामध्ये पाणी सुद्धा आलं पाहिजे. अशा प्रकारच्या सूचना त्यांना देण्यात आल्या.